शनिदेवाला आता ब्रँडेड तेलाचाच अभिषेक करावा लागणार आहे। नेमकं काय कारण आहे हे पाहणार आहोत आपणच। दुसरी बातमी आहे तापमानासंदर्भातली। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाचा कडाका जाणवू लागलेला आहे। हवामान विभागानं उन्हासंदर्भात काय अंदाज व्यक्त केलेला आहे त्याचाही आपण सविस्तर आढावा घेऊयात। तर तिसरी बातमी आहे जीबीएस संदर्भातली। नागपुरात जीबीएसमुळे एकाचा बळी गेलेला आहे। नेमका जीबीएसचा धोका आता कितपत आहे आणि काय लक्षणं आहेत हे आपण पाहणार आहोत आज काय विशेष मध्ये। तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शनी शिंगणापुरातून। तेलाचा अभिषेक करून शनिदेवाला प्रसन्न करायचंय तर मग फक्त ब्रँडेड तेलच घेऊन जा, कारण तुम्ही जर सुटं तेल घेऊन गेलात तर तुम्हाला शनिदेवावर अभिषेक करता येणार नाही। शनिदेवाला तेलाचा अभिषेक करायचा आहे तर 1 मार्च पासून फक्त ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। शनी शिंगणापुरामध्ये चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे। मात्र तेलातल्या भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होतीये आणि त्यामुळेच भाविकांनी आणलेल्या तेलाची जर शंका आली तर ते स्वीकारलं जाणार नाहीये। तर शनी शिंगणापुरावर चौथऱ्यावर तैलाभिषेकाची परंपरा फार जुनी आहे। आता शनिदेवाला सुट्या तेलाचा अभिषेक चालणार नाही। ब्रँडेड कंपनीचंच शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं आता बंधनकारक असणार आहे। तेलाच्या भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होते। भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आली तर ते आता स्वीकारलं जाणार नाहीये। यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून। नागपुरात जीबीएसचा पहिला बळी गेलेल्या 45 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। ही व्यक्ती नागपूरच्या पारडी शिवारामध्ये वास्तव्यास होती। श्वास घ्यायला त्रास होत असल्याने 11 फेब्रुवारीला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं। पुण्यामध्ये जीबीएस बाधित गावांना आता शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे। यासाठी 606 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे। प्रत्येकी 100 MLD क्षमता असलेले 2 प्रकल्प उभारले जाणार आहेत। 34 पैकी 12 गावांमध्ये शुद्ध न केलेलं पाणी थेट धरणातून दिलं जातं। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। 60 वर्षीय महिलेवर छत्रपती प्रेमिला राजे रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना निधन झालं। मृत्यू झालेली महिला चंदगड तालुक्यातील आहे। अटल सेतू शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। MMRDA कडून रविवारी मॅरेथॉन शर्यतीचं आयोजन करण्यात आले आहे। या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग 13 तास बंद राहणार आहे। त्यामुळे नवी मुंबई पुण्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल। मुंबईमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पीओपीच्या मूर्तींसाठी कठोर बंदी कायम राहणार असून पालिकेकडूनच मोफत माती उपलब्ध करून दिली जाणार आहे। यासाठी नोंदणी प्रक्रिया 1 मार्च पासून सुरू होणार आहे अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। राजकीय पक्ष आरटीआय कक्षेत येण्याची शक्यता आहे। निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी राजकीय पक्षांना आरटीआय कायद्याच्या कक्षेत आणण्याची याचिका करण्यात आली आहे। यावर आता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि 6 राजकीय पक्षांना लेखी उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत। कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी छापेमारी झाल्यानंतर सरकारनं याबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे। गर्भलिंग निदान प्रकरणामध्ये अनेकदा आरोपी सापडत नसेल तर त्याच्यावर मकोका कारवाईचा इशारा विचार करत असल्याचा याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी संकेत दिलेले आहेत। मुंबईतल्या केईएम रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे। रुग्णालयामध्ये एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार होत आहेत। केईएम रुग्णालयातील वॉर्ड 4M मधील हा धक्कादायक प्रकार आहे। तर रुग्णाच्या शताब्दी वर्षाच्या सोहळ्यावर 20 कोटींचा खर्च करता व रुग्णांचे होणारे हाल दिसत नाही का असा संतप्त सवाल अजय चौधरींनी केलेला आहे।
यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टाकडनं कोणताही दिलासा मिळालेला नाहीये. वादग्रस्त विधान संदर्भातील खटल्याच्या सुनावणीसाठी तात्काळ ही सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी रणवीरनं केली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं ही तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिलाय. तर 2 ते 3 दिवसांमध्ये खटला सूचीबद्ध केला जाईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. मुलुंडच्या न्यू इंडिया बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्यानंतर आता अनेक बँकांच्या अनेक शाखा बंद करण्याचे झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बँकेच्या बाहेर अनेक ठेवीदार विचारणा करण्यासाठी उभे आहेत, परंतु त्यांना कुठलीच माहिती मिळत नसल्यामुळे ठेवीदार संतप्त झालेत. येस बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या वाधवा बंधूंना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवान यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता आणि मुलगी दिविजा यांच्यासह प्रयागराजच्या कुंभमेळ्यात सहभाग घेतला. गंगा नदीच्या किनारी आरती केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं. सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीची परीक्षा आजपासून सुरू झालेली. या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. या परीक्षेमध्ये 11,168 उमेदवार पात्र झालेले आहेत. एकूण निकाल केवळ 3.38% लागलेला आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये हिवाई गावाच्या आदिवासी विद्यार्थी एकाच वेळी दोन्ही हाताने 2 वेगवेगळ्या भाषा लिहितात. विद्यार्थ्यांच्या मेंदूला धार देण्याचं काम शाळेतील केशव गावित या सरांनी केलेलं आहे. वर्षभरातील 365 दिवस दररोज 12 तास शिक्षण देणारी ही राज्यातील एकमेव शाळा असल्याचं बोललं जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक सामायिक पात्रता परीक्षेची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून येत्या 3 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. मुंबई क्रिकेट संघटना लवकरच मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने क्रिकेटचा अभ्यास करून तुम्हाला पदवीधर होता येणार आहे. असा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून संघटनेच्या कार्यकारिणीच्या बुधवारी रात्री झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. चिली देशातील पटगोनिया इथं समुद्रात बोटिंग करत असलेल्या तरुणाला एका वेल माशानं गिळलं. मात्र आश्चर्यकारकरित्या तो मृत्यूच्या दारातून परत आलेला आहे. तरुणाला वेल न गिळलं, मात्र काही वेळातच वेल माशानं या तरुणाला तोंडातून बाहेर फेकलं. राज्यातला तापमानाचा पारा 36 अंशांवर गेलेला आहे. गेले काही दिवस राज्यामध्ये तापमान सातत्यानं 35ची पार आहे. पहाटे काहीसा गारवा, दुपारी कडक ऊन असं विषम हवामान राज्यामध्ये जाणवतंय. सोलापूरमध्ये राज्यातल्या सर्वाधिक 36.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर दुसरीकडे निफाडमध्ये पारा 9.4 अंशांवर घसरला होता. मार्च महिन्यामध्ये उन्हाचा पारा 40 अंशांवर जाणार आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस उष्णतेच्या लाटा तीव्र होण्याची शक्यता देण्यात आलेली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्याच आठवड्यामध्ये तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सध्या राज्याचं तापमान 36 ते 38 अंशांवर गेलेलं आहे. आता मोठी बातमी येते राजकीय वर्तुळातून. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे एकमेकांचे राजकीय वैरी असलेले मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यात मोठा ट्विस्ट आलाय. दोघांमध्येही तब्बल 4.5 तास चर्चा झाली आहे. ही भेट नक्की का झाली आहे, ती कुणी घडवून आणलेली आहे, या भेटीत नेमकं काय घडलं आणि हा धसांचा तह आहे की द्रोह, पाहूया त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. मुंडे धसांमध्ये 4 तास भेट. आधी हल्ला थेट, नंतर गुप्त समेट. धसांचा मुंडेंसोबत तह की देशमुखांसोबत द्रोह.
आका से आका कर लो जल्दी तैयारी, हम निकले हैं जेलवारी। ऐकलत? काही दिवसांपूर्वी आकाच्या आकाला थेट जेलवारीची तयारी करण्याचा इशारा देणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंसोबत तह केल्याची चर्चा रंगली आहे. आणि ही काही कोणत्या विकास कामांसाठी किंवा मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चर्चेसाठी भेट नव्हती, तर धस थेट मुंडेंच्या घरी जाऊन त्यांना भेटले. आणि थोडं थोडकं नव्हे तर 4.5 तास मॅरेथॉन चर्चा या भेटीत झाली. आणि या भेटीचे साक्षीदार आहेत ते म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. तर ते आजारी असल्यानं त्यांना भेटलो, मात्र 4 तासांच्या भेटीबाबत बावनकुळेंनाच विचारा असं सांगत धसांची चिडचिड झाल्याचं दिसलं. नाही, बरोबर आहे ना. मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो. त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे. हे दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर. त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील. शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं. काही काळाने एकनाथ धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील. मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे. आणि तब्येतीची चौकशी करणं ह्याच्यात गैर नाही. संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं काही संबंध नाही. कृपया जोडू नये. कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही. रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं. का दवाखान्यात नेलं? भरणे मामांनी यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो. धनंजय मुंडेंच्या भेटीबाबत नेमकं कोण काय लपवतंय असा सवाल उपस्थित होतोय. कारण बावनकुळे आणि धस यांच्या माहितीत मोठी तफावत आहे. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष यात मध्यस्थी करत असल्याचंच पुढे आल्याचं दिसतं. मात्र या भेटीनं विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय. धस क्षमाशील आणि संत झाल्याचा टोला आव्हाडांनी लगावला, तर धस मैदान देशमुखांना संकटात सोडून एवढ्या लवकर पळ काढतील असं वाटलं नव्हतं, अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे. 4.5 तास का भेटले असेल याचं काय उत्तर कोणाकडे आहे का? नाही. आणि सध्याच्या मी काही वागण्यात फरक दिसतोय. धस अतिशय क्षमाशील झाले, संत परंपरेवर चालले की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका. त्यांनी संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका. तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं. म्हणजे 4 दिवसापूर्वी अचानक युवतीनं का मारलाय हे काही कळायला मार्ग नाही. इतक्या लवकर देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील. आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील, कधीही वाटलं नव्हतं. मला ताई विश्वासच बसाना भाऊ. ते दस गेले असते का, नेमावळ झालाय का, खवाळ झालाय का, काही आमिष मिळालंय का, काय झालंय का, देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय, मला काय माहित नाही याच्यातलं. मात्र या समेटाच्या स्टोरीची आणखी काय कारण असू शकतात तेही पाहूया. फडणवीसांनी अजित पवारांवर निर्णय सोपवणं, अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची खंबीरपणे पाठराखण, राष्ट्रवादी कोअर कमिटीत वर्णी लावून मुंडेंच्या प्रमोशनचा संदेश, मुंडे धस भेटीत थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचीच उपस्थिती, मनोज जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी होणार, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून न्यायासाठी भाजपचे आमदार सुरेश धसांनी रान पेटवलंय. धस यांनी मुंडेंच्या आकाचे आका असा उल्लेख करत थेट जेलमध्ये पाठवण्याचा निर्धार केला होता. मात्र हे धस यांनी हे प्रकरण धसास का लावलं नाही? मध्येच त्यांना मुंडेंच्या तब्येतीची एवढी काळजी का वाटू लागली? 4 तासांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? असे अनेक सवाल उपस्थित झाले. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे धसांचा मुंडेंसोबतचा हा तह की देशमुखांसोबतचा द्रोह, हे आरोपींना शिक्षा मिळणार की ते मोकाट सुटणार यावरच अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. या स्पेशल रिपोर्ट नंतर पाहूयात राजकीय वर्तुळातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल नाशिकच्या दौऱ्यावर होते. दौरा आटोपून शिंदे मुंबईकडे परतत होते. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना तेव्हा ते भेटले. दोघांमध्येही एकांतात 5 ते 10 मिनिटे चर्चा झाली. एकांतातील या चर्चेचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र कोऑर्डिनेशन रूम स्थापन केलेली आहे शिंदेंनी. तर एकनाथ शिंदे यांचं हे पाऊल म्हणजे देवेंद्र फडणवीसांसाठी शह असल्याचं मानलं जात आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंनी कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करून फडणवीसांवर कुरघोडी केली आहे, तर दुसरीकडे नाशिकवरूनही भाजप आणि शिवसेनेतील तणाव वाढल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्यासाठी बैठक घेतली, मात्र आज नाशिक दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा बैठक घेत आहेत. एकनाथ शिंदेंच्या कुंभमेळा संदर्भातील बैठकीबाबत गिरीश महाजनांनी स्पष्टीकरण दिले. नाशिकातील या बैठकीला मला निमंत्रण आलेलं आहे, मात्र उद्या जामनेरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा असल्याने या बैठकीला जाणार नसल्याचं महाजनांनी सांगितलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. शिंदे यांच्या आगमनावेळी हेलिपॅडवर अनधिकृतपणे ड्रोन उडवण्यात आलं. यावेळेस ड्रोन उडवणाऱ्याला पकडण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी या ड्रोन उडवणाऱ्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची उपमुख्यमंत्री शिंदेंनी पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय. तर लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे आता पालकमंत्री पदासाठी तुळजाभवानीला साकडं घालणार असल्याचं मंत्री भरत गोगोल यांनी सांगितलेलं आहे. पुण्यामध्ये शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर सुरू झालेलं आहे. राजेश पळसकर यांनी शिवसेना उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय. ते 16 फेब्रुवारीला शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ते धनुष्यबाण हाती घेतील. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरे गटासंदर्भात एक मोठं भाकीत वर्तवलेलं आहे. पुढील 6 महिन्यांमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा अंत होणार असा खळबळजनक दावा मंत्री योगेश कदमांनी दिलेला आहे. तर ऑपरेशन टायगर आता थांबणार नसल्याचंही कदम म्हणतायत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीचे 5 नगरसेवक शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याने ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून उद्धव ठाकरे गटामध्ये सहभागी झालेल्या 7 पैकी 5 नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे यांनी राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. संपर्क प्रमुख बबन थोरात यांचा मनमानीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं कोकाटे यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश कुमार जेखलिया उद्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या समर्थकांसह उद्या परतूर इथे त्यांचा प्रवेश होणार आहे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी धक्कादायक विधान केलेलं आहे. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबाबत बोलताना उपकाराची भाषा केलेली आहे. भिकारी सुद्धा 1 रुपयाची भीक घेत नाही, आम्ही तर 1 रुपयामध्ये पीक विमा देतोय असं वादग्रस्त विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करताय का अशी टीका यावेळेस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलेली आहे. शेतकऱ्यांच्या बळावरच राज्य चालत असून सरकारनं शेतकऱ्यांची कितीतरी अनुदानं थांबवलेली आहेत आणि अशा पद्धतीने जर कृषी मंत्री बोलत असतील तर त्यांचा निषेध आम्ही करतो असं दानवे म्हणाले. अतुल लोंढेंनी कृषी मंत्री कोकाटेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. शेतकरी देशाचा पोशिंदा आहे, शेतकऱ्यांबद्दल काही संवेदनशीलता आहे की नाही असा टोला लोंढेंनी लगावलाय. अजितदादांनी अशा मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे आणि त्यांना पदावर बसण्याचा अजिबात अधिकार नाही असा घणाघात लोंढेंनी केलेला आहे. राज्यामध्ये आता 1 रुपयामध्ये पीक विमा बंद होण्याची शक्यतेचे संकेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे. राज्यामध्ये पिकानुसार विम्याचा हप्ता ठरवण्याचा पर्याय सरकारसमोर असल्याचं त्यांनी सांगितलंय. याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असंही कोकाटे म्हणतायत.